नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर एक जणाची कमेंट होती मित्राची की ते म्हणे 1 एकर जर हिरवा चारा केला तर तितक्या हिरव्या चाऱ्यावर 1 एकरच्या हिरव्या चाऱ्यावर किती शेळ्या आपण सांभाळू शकतो, याच्यावरती आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आता तुमच्याकडं जर 1 एकरचं जर नियोजन लावलं तुम्ही हिरव्या चाऱ्याचं, तर नुसतं हिरव्या चाऱ्यावर होणार आहे का? शेळीपालन जर करायचं म्हणलं तर तुम्हाला त्याच्याबरोबर सुका चाऱ्याचं नियोजन करावं लागणार. सरासरी सुका चारा आणि हिरवा चारा जर तुमच्याकडं असेल तर 30 शेळ्या तुम्ही 30 शेळ्याचं नियोजन करू शकता 1 एकर चाऱ्यावरती. तर त्याचं कसं नियोजन करावं लागेल तुम्हाला? त्याच्यासाठी तुरीचं बुसकट 1 ट्रॉली, हरभऱ्याचं बुसकट 1 ट्रॉली, त्याच्यानंतर सोयाबीनचं बुसकट 1 ट्रॉली, 1000 कडबा, 1000 ज्वारीचा कडबा इतका सुका चारा. आणि त्याच्यानंतर 1 एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला एकच चारा लागवड, हिरवा चारा लागवड करायला जमणार नाही. तुम्हाला तिथं 5 ते 6 प्रकारचं 6-7 प्रकारचा चारा लागवड करावा लागतो. त्याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये येणारे सुबाबळ आहे, शिवरी आहे, त्याच्यानंतर सुपर नेपियर आहे, मार्वेल गवत आहे, तुती आहे, त्याच्यानंतर आवडीचं म्हणलं दशरथ घास, त्याच्यानंतर मेथी घास, असे 5-6 प्रकारचे जर गवत तुम्ही लावलं तर त्याच्यामध्ये तुमच्या शेळ्यांसाठी खूप उपयुक्त राहील. आणि असं नियोजन करावं लागणार तुम्हाला. 40 गुंठे क्षेत्रामध्ये तुम्हाला 5-5 गुंठे क्षेत्र हे वेगवेगळ्या गवताचं, वेगवेगळ्या चारा पिकाचं करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये मग मेथी घासाला 5 गुंठे, दशरथ घास 5 गुंठे, सुपर नेपियर 5 गुंठे, त्याच्यामध्ये मका करू शकता तुम्ही 5 गुंठे. असे वेगवेगळे प्रकारचे 6-7 प्रकारचे तसे जर 5-5 गुंठ्याचे म्हणलं तर 8-5 40 म्हणजे 8 पिकं तुम्ही घेऊ शकतात 40 गुंठ्यामध्ये 1 एकरमध्ये. 30 शेळ्यांचं नियोजन तुम्ही 100% करू शकता. आता 30 शेळ्या म्हणलं त्यांचे 60 पिल्लं आल्यात. 60 बकरांसाठी आणि 30 शेळ्यांसाठी भरपूर काही चारा 1 एकरमध्ये निघतो. फक्त तुम्हाला सुक्या चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागेल. सुका चारा असल्याशिवाय नुसतं हिरव्या चाऱ्यावर 1 एकरच्या तुम्हाला काहीच होणार नाही. निव्वळ हिरवा चारा आपण 24 तास त्यांना देऊ शकत नाही. तुम्ही एक परता सुक्या चाऱ्यावर तुम्ही दिवसभर ठेवू शकता, पण हिरव्या चाऱ्यावर जास्त वेळ तुम्ही हिरवा चारा टाकू शकत नाही. हिरवा चारा जास्त टाकला तर त्याच्यापासून इफेक्ट होऊ शकतात, जुलाब लागू शकतात, असे बरेच काही भानगडी असतात. त्याच्यामुळं वेगवेगळे चारे ह्या, जसं आपल्याला रोज जर नुसतं बेसन भाकरी जर दिली तर आपण त्याच्यावरती खाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे शेळी पालनामध्ये शेळ्यांना वेगवेगळा चारा लागतो. 18 पगड जातीचा चारा खाण्याची सवय असते. 18 वनस्पती खाणारी जात असं म्हणलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये. खरंच या जातीला वेगवेगळा पाला खायला खूप आवडतं. त्याच्यामुळं आपल्याला पहिलं नियोजन म्हणजे सुक्या चाऱ्याचं आणि हिरव्या चाऱ्याचं जर केलं व्यवस्थित तर 30 शेळ्या नक्कीच 1 एकरमध्ये ॲडजस्ट होऊ शकतात. त्या पण गावरान शेळ्या पाहिजे. बाकी तुम्ही कुठल्या शेळ्या आणल्या तर चालतं, फक्त नियोजन चांगलं केलं तर 100% त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश भेटू शकतं. पाण्याचं जर म्हणलं तर तुम्ही पाणी तुम्हाला जर चांगलं असेल तर 100% तेवढा 1 एकर चारा लागवड करून तुम्ही 30 शेळ्या सांभाळू शकता. आज 30 शेळ्यांचं इन्कम जर म्हणलं तर 6 महिन्यामध्ये 8 पिल्लं, 30 शेळ्यांचे 6 महिन्यामध्ये 60 पिल्लं, 8 महिन्याचं 60 महिन्याचं तर 8 बोललो मी. तर 60 पिल्लांचे जर 8-8 हजार रुपयानं जरी धरलं 6 महिन्याचे समजा, तरी पण 8 हजारानं जरी म्हणलं तर 8-80 म्हणजे 8 सकम 48 म्हणजे जवळपास 5 लाख रुपये तुम्हाला एका खोपाला 6 महिन्यामध्ये
एवढं 5 लाख रुपये इन्कम ही शेळी देऊ शकते. त्याच्यामधून 1 लाख रुपये खर्च जाऊ द्या, तरी पण 4 लाख रुपये तुम्हाला 6 महिन्यामध्ये 30 शेळ्यापासून उत्पन्न भेटतं. आज 4 लाख रुपये जरी म्हणलं तर महिन्याला जर म्हणलं 6 महिन्याची, तरी मला तर वाटतं 6 महिन्याचे म्हणल्यावर किती 3 सक 8 नाही 6 7 36 60-65 हजार रुपये महिना तुम्हाला याच्यामधून पडू शकतंय. अशा हिशोबानं जर केलं तर आता बरेच काही शेळी पालक आहेत तशी करतायत. आपल्याला म्हणजे सांगायचं तुम्हाला एकच तात्पर्य आहे, तुमच्यात जर हिंमत असेल. मला एक कमेंट आली होती म्हणून मी तुम्हाला हा समजा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. आज बरेच काही असे शेळी पालक आहे की 100-100 200 शेळ्या सांभाळतायत. आमच्याच बाजूला एक काळे दैफळ आहे, तिथं एका शेतकऱ्याकडं 200 शेळ्या होत्या, पण आता नाही, काही कारणास्तव 200 शेळ्या त्यांनी जवळपास 10-12 वर्ष सांभाळल्यात. आज 200-500 शेळ्यांचे फार्म भरपूर आहेत. फक्त शेळ्या सांभाळण्याची आणि त्यांचं नियोजन करण्याची ही जर आपल्यामध्ये हिंमत असेल तर 100% शेळी पालनासारखा नफा कुठल्याच व्यवसायामध्ये नाही आहे. फक्त नियोजन काटेकोर पाहिजे. चाऱ्याचं नियोजन, खुराकाचं नियोजन आणि पाणी व्यवस्थित सगळं जर असेल, निवारा, चारा हे सगळं व्यवस्थित जर असेल तर 100% शेळी पालनामध्ये कुठलीच अडचण येत नाही. याच्यामध्ये लाखोंना पैसे कमावलेले आहेत. बरेच काही आपल्या समोर उदाहरणं आहेत. तर फक्त असं आहे, आता आपल्याकडं पाणी कमी असल्यामुळे आपल्याला नाविलाज आहे. आपल्याकडे पण क्षेत्र कमी आहे, 1 एकर क्षेत्र आहे, पण आपल्याला सध्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची अडचण आहे आणि चाऱ्याची तर आपल्याकडून ॲडजस्ट होणार नाही. बघू पुढं भविष्यामध्ये, पुढल्या वर्षी बोर घेऊन टाकू एखादा. बघू, तुमच्या आशीर्वादानं जर पाणी लागलं तर चांगली गोष्ट, नाही लागलं तर त्याला नाविलाज आपल्या तकदिरात पण पाहिजे. तुमचा आशीर्वाद तर माझ्या पाठीमागं आहेच, पण तकदिरामध्ये नशिबामध्ये पण पाणी पाहिजे. नशिबामध्ये असेल आणि तुमचा आशीर्वाद असेल तर 100% आपल्याला चांगलंच पाणी लागणार आहे. मित्रांनो, शेळी पालनासारखा नफा कुठंच नाही. आज मला 2 दिवसापासून पैशाची अडचण पडली होती, तर कालच आपण बकरं विकले होते, 2 पाठी आणि 1 बोकड. बोकड मोठा होता, पाठी छोट्याल्या होत्या. 15,500 रुपयामध्ये आपण इथंच जागेवरती दिल्या. आज सकाळी घेऊन गेला व्यापारी, पैसे कालच देऊन टाकले. असा कुठलाही व्यवसाय नाही तुमचा माल नेण्याच्या अगोदर तुम्हाला पैसे देणारा व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळी पालन आहे. शेळ्याचं बोकडं ज्यावेळेस व्यापारी येतो, पाहून जातो, त्यावेळेस ते तुम्हाला अगोदर 2,000-5,000 रुपये इसार देतो आणि नंतर ते 2 दिवसाला बोकडं नेतो, बकरं नेतो. तसा आपल्या शेतीमालाचं जर माल जर म्हणलं तर आपल्याला त्यांच्या पाय पडावं लागतं की आमचा माल घ्या आणि आम्हाला पैसे द्या. आमच्या मालाचा भाव पुन्हा आमच्या हातात नसतो, हा समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये असतो, व्यापाऱ्याच्या हातामध्ये असतो. इथं तसं नाही. आपण जो भाव आपल्याला लागतो 100-200 रुपये 500 रुपये कमी होतील, पण नगद सगळं इथं कुठलंही झंझट नाही. कमी भाव किंवा जास्त भाव असं काहीच नाही, आपल्या मनावर सगळं असतं. त्याच्यामुळे शेळीपालन व्यवसायासारखा दुसरा कुठलाही व्यवसाय जर म्हणलं तर त्याच्यामध्ये एवढा नगद व्यवहार नाही, आणि नगद जरी असला तरी पण एवढा इन्कम नाही. याला म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या मनावर आहे, शेळीपालकाच्या मनावर आहे की किती रुपयाला आपल्याला बोकड द्यायचा, पाट द्यायची. तसं शेतीमालाला विकायच्या टायमाला आपल्या हातामध्ये नसतं की आपण एवढ्यामध्येच विकायचं. आपल्याला आता इतकाच भाव घ्यायचा, कापसाला घ्यायचा आपल्याला 10,000 रुपये, सोयाबीनला घ्यायचा आपल्याला 8 ते 10,000 रुपये, असा विषय नाही. सोयाबीन आपल्याजवळ ज्यावेळेस येते त्यावेळेस सोयाबीनला भाव असतो 3,000-3,500 रुपयापर्यंत, 4,000 रुपयापर्यंत. ज्यावेळेस आपल्याला विकत घ्यायची असते, आता सध्या बी भरण विकत घ्यायचं आहे तर आता 12,000 रुपये क्विंटलनं आपल्याला पडती घेण्यासाठी. ज्या तुम्ही बॅग घेतात ते जवळपास 12,000 रुपये क्विंटलनं आपल्याला विकले जातात. तर असं आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळं शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन खरंच कधी पण फायद्याचं आहे. दिवसेंदिवस बोकडाची मटणाचे भाव वाढत चाललेले आहे.
आणि इथं समोर 1000 रुपये बोकड्याच्या मटणाचा भाव व्हायला काहीच उशीर नाही. 6 ते 12 महिन्यामध्ये बराबर राऊंड फिगर 1000 रुपये किलोनं कापूस मटण बोकड्याचं नक्कीच जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.